नमस्कार. सनातन शास्त्र या आपल्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आपण सहसा असा विचार करतो की आपण आजच्या अत्यंत मुक्त आणि आधुनिक जगात जगत आहोत. हो ना? हो, नक्कीच. आपण नेहमीच स्वातंत्र्याच्या गप्पा मारत असतो. अगदी. आपण पुस्तके वाचून ज्ञान मिळवण्याविषयी मोठी चर्चा करतो किंवा शारीरिक आणि मानसिक शांतीसाठी तासनतास योग करण्यावर भर देतो. पण कसं आहे, जरा वास्तवात येऊन एका साध्या प्रश्नाचा विचार करूया. कोणता प्रश्न? जर पुढच्या महिन्याचा घराचा EMI कसा भरायचा किंवा वाढता खर्च कसा पेलवायचा याची जर सतत चिंता सतावत असेल तर खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र आहोत का? आजच्या या सखोल चर्चेत आपण याच प्रश्नाचा मागोवा घेणार आहोत. अरे चाव. हा एक अतिशय अस्वस्थ करणारा पण तितकाच आवश्यक प्रश्न आहे. कारण आपण वरवर पाहता राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मोकळे असल्याचा अनुभव घेतो, पण आर्थिक असुरक्षिततेची एक न दिसणारी टांगती तलवार नेहमीच डोक्यावर असते. खरंय, आणि ती सतत जाणवत असते. हो ना. आणि ही असुरक्षितता केवळ पैशांची कमतरता दर्शवत नाही, तर ती माणसाच्या विचार करण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर थेट परिणाम करते. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल चर्चेसाठी आपण जे सोर्स मटेरियल निवडले आहे त्यामध्ये विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांतून प्रेरणा घेतलेला एक अत्यंत महत्त्वाचा विषय उलगडण्यात आला आहे. म्हणजे आर्थिक सार्वभौमत्व किंवा इकॉनॉमिक सॉव्हरेनिटी, बरोबर? अगदी बरोबर. हे सोर्स मटेरियल आपल्याला सांगते की आर्थिक सार्वभौमत्व हा केवळ अर्थशास्त्राचा भाग नाही, तर तो सिव्हिलायझेशनल रिव्हॉल्यूशनसाठी एक आधुनिक मॅन्युअल कसा ठरू शकतो. क्या बात आहे. हा दृष्टिकोन खूपच वेगळा आहे. हो, आणि आजचे आपले मिशन अगदी स्पष्ट आहे. आपल्या प्राचीन वैदिक शहाणपणाची सांगड आजच्या आधुनिक जीवनशैलीशी आणि कॉर्पोरेट जगातल्या वास्तवाशी घालणे. आपण हे समजावून घेणार आहोत की समाजात एक नैतिक व्यवसाय उभा करणे हे मंदिरात जाऊन मंत्र म्हणतात तितकेच आध्यात्मिक कसे असू शकते. मला वाटतं या सोर्स मटेरियलची मांडणी खरोखरच विचार करायला लावणारी आहे. जर आपण या संपूर्ण संकल्पनेला एका मोठ्या कॅनव्हासवर पाहिले तर लक्षात येते की आजच्या व्यवस्थेत अवलंबित्व किंवा डिपेंडन्सी हे एक प्रकारचे छुपे नियंत्रण कसे बनले आहे. छुपे नियंत्रण म्हणजे नक्की काय? हे बघ, जेव्हा आपण विचारधारेचा आणि आर्थिक सत्तेचा संघर्ष पाहतो तेव्हा त्याचे मूळ या आर्थिक अवलंबित्वातच सापडते. पण हे नियंत्रण काम कसं करतं? कारण आपण सगळे स्वतंत्र समजतो. आपल्यावर कोणी थेट हुकुमशाह तर राज्य करत नाहीये. या नियंत्रणाची यंत्रणा अतिशय सूक्ष्म आहे. लेखकांनी याकडे लक्ष वेधले आहे की एखाद्याकडे कितीही स्पष्ट विचार असू देत किंवा समाजातील चुकीच्या गोष्टींवर सडेतोडपणे बोलण्याची इच्छा असू देत. अगदी. पण जर तो उदरनिर्वाहासाठी पूर्णपणे दुसऱ्या एखाद्या सिस्टीमवर किंवा कॉर्पोरेट संस्थेवर अवलंबून असेल तर तिथे सेल्फ सेन्सरशिप सुरू होते. म्हणजे स्वतःला गप्प करणे. हो. नोकरी जाण्याच्या भीतीने अनेक जण आपले खरे विचार मांडण्याचे टाळतात. हे पूर्वीच्या काळातील गुलामगिरीसारखं उघड आणि हिंसक नाही. कोणीही चाबकाने मारत नाही इथे. बरोबर. पण ते पगार, कर्जे आणि आर्थिक असुरक्षिततेच्या रूपात माणसाला गप्प राहायला भाग पाडते. मला इथे एक आधुनिक रूपक द्यायला नक्की आवडेल. सांग ना. पूर्वी आपण सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्ष्याचं उदाहरण द्यायचो. ज्याला गाण्याचं स्वतंत्र असतं पण मालकाला आवडेल तेच गाणं त्याला गावं लागतं. अगदी तेच. पण आजची परिस्थिती ही एखाद्या स्मार्टफोनच्या ऑपरेटिंग सिस्टीमसारखी आहे. एखाद्याला वाटू शकतं की तो स्वतंत्र आहे कारण तो त्याच्या फोनवर हवे ते ॲप्स डाउनलोड करू शकतो. बरोबर. पण जर त्या मुख्य ॲप स्टोअरनेच ठरवले की तुमचे ॲप त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकायचे तर तुमचं ते स्वातंत्र्य एका सेकंदात नष्ट होते. आपण सर्वजण अशाच एका मोठ्या सिस्टीमवर अवलंबून आहोत जिथे प्लॅटफॉर्मचा मालक नियम ठरवतो. अतिशय अचूक उदाहरण आहे हे. हीच ती अदृश्य तटबंदी आहे. जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा माणूस काय योग्य आहे याचा विचार करत नाही. मग तो कशाचा विचार करतो? तो विचार करतो की माझ्या आर्थिक सुरक्षिततेला आणि मला पैसे देणाऱ्या सिस्टमला काय सोयीचे आहे. म्हणजे बघ, एखादा सोशल मीडिया क्रिएटर स्पॉन्सर्स गमावण्याच्या भीतीने विशिष्ट विषयांवर बोलणे टाळतो. किंवा एखादा व्यावसायिक फंडिंग जाण्याच्या भीतीने प्रस्थापित विचारधारेला आव्हान देत नाही. अगदी तसंच. पण एक मिनिट, इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. जर आपण सर्वजणच याच मोठ्या टेक कंपन्यांच्या किंवा कॉर्पोरेट प्लॅटफॉर्म्सवर अवलंबून आहोत आणि त्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपण सिस्टीमवर टीका करत असू तर आपल्या या बंडखोरीला खरोखर काही अर्थ उरतो का? हो, एक्झॅक्टली. की तो फक्त एक भ्रम आहे? सोर्स मटेरियलमध्ये यावर खूप मार्मिक भाष्य केलंय.
जेव्हा दुसऱ्याच्या प्लॅटफॉर्मवर दुसऱ्याच्या नियमांनुसार बंडखोरी केली जाते तेव्हा ती बंडखोरीही त्यांच्याच अल्गोरिदमचा एक भाग बनते. अरेच्छा, म्हणजे आपला राग त्यांच्याच फायद्याचा ठरतो. हो ना, तो प्लॅटफॉर्म त्या रागाचा आणि टीकेचा वापर स्वतःची एंगेजमेंट वाढवण्यासाठी करतो. त्यामुळे जोपर्यंत स्वतःची सिस्टीम किंवा स्वतःचे आर्थिक मॉडेल उभे केले जात नाहीत तोपर्यंत तो केवळ एक पोकळ आवाज ठरतो. हे ऐकायला थोडं धक्कादायक आहे, पण त्यातील तर्क नाकारता येत नाही. त्यामुळेच जर खऱ्या अर्थाने स्वतंत्र व्हायचे असेल तर आपले हृदय मुक्त करण्यासाठी हे अदृश्य ऋणानुबंध समजून घेणं आवश्यक आहे. बरोबर. आपण ज्यांच्याकडून पैसे घेतो त्यांच्याशी असलेले हे आर्थिक ऋणानुबंध नकळतपणे आपले विचार कसे नियंत्रित करतात हे ओळखणे ही पहिली पायरी आहे. आणि इथेच सावरकरांच्या विचारांचा संदर्भ अत्यंत महत्त्वाचा ठरतो. सोर्स मटेरियलनुसार सावरकरांनी हे अचूक ओळखले होते की आर्थिक स्वातंत्र्याशिवाय केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळवणे अपूर्ण आहे. म्हणजे राजकीय स्वातंत्र्य मिळूनही उपयोग नाही जर अर्थव्यवस्था दुसऱ्याच्या हातात असेल. अगदी बरोबर. त्यांनी हे स्पष्टपणे पाहिले होते की जर अर्थव्यवस्था बाह्य शक्तींवर अवलंबून असेल तर देशाच्या धोरणांवर आणि व्यक्तीच्या निर्णयांवर बाह्य प्रभाव पडणे अपरिहार्य आहे. इतिहासातही आपण पाहिले आहे की ईस्ट इंडिया कंपनी सुरुवातीला सैन्य घेऊन आली नव्हती. ते व्यापारी म्हणून आले होते. आर्थिक अवलंबित्व हे राजकीय गुलामगिरीच्या आधी येते. म्हणजे जर नेहमी जगण्याची किंवा सर्व्हायव्हलची चिंता असेल तर मोठे विचार करणे शक्यच होत नाही. खरे स्वातंत्र्य म्हणजे जगण्याच्या भीतीशिवाय कृती करण्याचे स्वातंत्र्य. हो. आणि म्हणूनच सोर्स मटेरियलमधील ते एक वाक्य खूप लक्षवेधी वाटते. बिल्ड बिझनेसेस, नॉट जस्ट ओपिनियन्स. म्हणजे केवळ मते मांडू नका तर व्यवसाय उभे करा. अगदी. सोशल मीडियावर केवळ मते मांडून सिस्टम बदलत नाही तर प्रत्यक्ष मूल्य निर्माण करावे लागते. पण इथे मला थोडा विरोध करावासा वाटतो. का बरं? हे म्हणायला खूप सोपे आहे, पण प्रॅक्टिकल जगात जिथे सर्वसामान्य माणसाकडे भांडवल नसते, मोठ्या कॉर्पोरेटशी स्पर्धा करण्याची ताकद नसते, तिथे स्वतःची सिस्टम उभी करा हा सल्ला थोडा अव्यवहार्य किंवा आदर्शवादी वाटत नाही का? हा अत्यंत रास्त आक्षेप आहे. पण इथे बिझनेस या शब्दाचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. बिझनेस म्हणजे रातोरात एखादी अब्जावधी डॉलर्सची कंपनी उभी करण्याचा होत नाही. मग काय अर्थ घ्यायचा याचा? सोर्स मटेरियल सुचवते की यामागे एक मानसिक बदल होणं गरजेचं आहे. मते मांडून बदल घडेल या मानसिकतेकडून इम्पॅक्ट निर्माण करणारी सिस्टम उभी करणे. बिझनेस म्हणजे केवळ पैसा कमवणे नाही. अच्छा. बिझनेस म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि रिसोर्स कंट्रोल. मग तो व्यवसाय एखाद्या छोट्या गावात सेंद्रिय शेतीचा असो किंवा एखाद्या तंत्रज्ञानाने उभी केलेली छोटी कन्सल्टन्सी असो. म्हणजे जेव्हा लोक इतरांचे प्रश्न सोडवतात तेव्हा ते एका छोट्या पातळीवर का होईना पण स्वतःच्या नियंत्रणातील एक परिसंस्था निर्माण करतात. अगदी बरोबर. बाह्य सिस्टीमवर आंधळेपणाने अवलंबून न राहता स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर एक छोटीशी स्वतंत्र अर्थव्यवस्था उभी करणे. क्या बात आहे. हेच ते सिव्हिलायझेशनल रिव्होल्यूशन आहे ज्याची आपण सुरुवातीला चर्चा केली. पण जर आपण आधुनिक कॉर्पोरेट स्ट्रक्चर्स आणि भांडवलशाहीच्या या जाळ्यातून बाहेर पडण्याबद्दल बोलत असू तर आपले प्राचीन सनातन ग्रंथ यावर काय दृष्टिकोन देतात? हा खूप छान प्रश्न आहे. कारण सहसा असा समज आहे की अध्यात्मात संपत्तीला आणि पैशाला खूप कमी लेखले जाते. हा एक अतिशय चुकीचा आणि पसरवला गेलेला गैरसमज आहे. सनातन परंपरेत संपत्तीला कधीच वाईट मानलेले नाही. मानवी जीवनाचे जे 4 मुख्य उद्देश किंवा पुरुषार्थ सांगितले आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हो, त्यापैकी अर्थ हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मूलभूत स्तंभ आहे. अर्थ म्हणजे केवळ पैसा नाही तर भौतिक संसाधने. अर्थाशिवाय धर्माचे पालन करणे कठीण जाते. कसं काय? कारण समाजाचे पोषण करण्यासाठी, विद्यापीठे चालवण्यासाठी किंवा कलांना आश्रय देण्यासाठी संपत्तीची गरज असतेच. आजची सर्वात मोठी समस्या ही आहे की आधुनिक जगात 2 टोकांच्या भूमिका घेतल्या जातात. कोणत्या 2 टोकांच्या भूमिका? एकीकडे असा गट आहे जो पैशालाच सर्व पापांची मुळे मानतो आणि त्यापासून दूर पळतो, त्याला केवळ लोभ मानतो. आणि दुसरीकडे असा गट आहे जो पैसालाच सर्वस्व मानून वाटेल त्या मार्गाने कोणत्याही मूल्यांची तडजोड करून तो मिळवण्याच्या मागे लागतो. सनातन शहाणपण या दोन्ही टोकांना नाकारते. म्हणजेच मध्यम मार्ग शोधते. हो, इथे धार्मिक संपत्ती किंवा धार्मिक वेल्थ ही संकल्पना लागू होते. याचा अर्थ नैतिकतेने कमवणे, जबाबदारीने वापरणे, तिची शाश्वत वाढ करणे आणि ती समाजासोबत शहाणपणाने वाटून घेणे.
यावर मला बागेतील पाण्याचे रूपक आठवते. संपत्ती किंवा पैसा हा एखाद्या बागेतील पाण्यासारखा आहे. अगदी अचूक. पाणी स्वतःहून वाईट नसते. जर ते पाणी बागेत योग्य प्रमाणात खेळते ठेवले, ठिबक सिंचनासारखे मुळांपर्यंत पोचवले, तर बाग सुंदर फुलते. पण जर पाण्याचा महापूर आला आणि पाणी एकाच ठिकाणी साचून राहिले, तर त्यास झाडांची मुळं कुजतात. अगदी तेच. पैशाचेही अगदी तसेच आहे. तो प्रवाही असावा लागतो आणि त्याचा हेतू शुद्ध असावा लागतो. अगदी तंतोतंत. जेव्हा पैशाचा प्रवाह योग्य असतो तेव्हा ती केवळ एक आर्थिक उलाढाल राहत नाही. जेव्हा एखादा व्यक्ती प्रामाणिकपणे व्यवसाय करतो, ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देतो, कर्मचाऱ्यांना न्याय्य मोबदला देतो, तेव्हा तो समाजोपयोगी ठरतो. म्हणजे हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. हो, आणि हेच नैतिक वर्तन म्हणजे ब्रह्मा तत्वाचा व्यावहारिक जीवनातील अनुभव आहे. कारण ब्रह्मा तत्व हेच सांगते की सर्व काही एकमेकांशी जोडलेले आहे. तुम्ही जेव्हा दुसऱ्याचं जीवन सुखकर करता तेव्हा तुम्ही त्या वैश्विक जोडणीचा आदर करता. क्या बात है. म्हणजे एखादा चांगला व्यवसाय चालवणे हे खरोखरच मंदिरात जाऊन मंत्र म्हणतात तितकेच पवित्र असू शकते, कारण त्यातून तुम्ही प्रत्यक्ष समाजाची आणि त्यागाची कृती करत असता. नक्कीच. पण मग हा अर्थ बाह्य जगात कसा लागू करायचा? सोर्स मटेरियलमध्ये लोकल सपोर्ट किंवा स्थानिक इकोसिस्टमबद्दल काय सांगितले आहे? बाह्य जगात आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्थानिक परिसंस्थेचे बळकटीकरण करणे हा सर्वात धोरणात्मक मार्ग असल्याचे विश्लेषणात म्हटले आहे. म्हणजे स्थानिक लोकांना सपोर्ट करणे? हो, जेव्हा स्थानिक व्यवसाय, उत्पादक किंवा क्रिएटर्सना पाठिंबा दिला जातो तेव्हा संपत्ती आपल्याच इकोसिस्टममध्ये राहते. अर्थशास्त्रात व्हेलॉसिटी ऑफ मनी नावाची संकल्पना आहे. हां, म्हणजे पैशाचा वेग. हो, जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या जागतिक कॉर्पोरेशनकडून वस्तू विकत घेता तेव्हा तो पैसा एका सेकंदात तुमच्या समाजातून बाहेर जातो. पण जेव्हा तुम्ही तोच पैसा स्थानिक पातळीवर खर्च करता तेव्हा तो अनेक हातांतून फिरतो. अच्छा, म्हणजे तो स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देतो आणि बाह्य शक्तींवरील अवलंबित्व कमी करतो. अगदी बरोबर. इथे मला पुन्हा एकदा एक शंका उपस्थित करावीशी वाटते. आपण बऱ्याचदा पाहतो की लोकल आहे म्हणून सपोर्ट करा अशा भावनिक आवाहनाखाली अतिशय निकृष्ट दर्जाच्या वस्तू किंवा सेवा ग्राहकांच्या माथी मारल्या जातात. हो, हे खूपदा होतं. केवळ ते आपले आहेत म्हणून त्यांच्याकडून खरेदी करणे हे एका अर्थाने साधारणपणाला किंवा मिडिओक्रिटीला खतपाणी घालण्यासारखं नाही का? जर दर्जाच नसेल तर ती परिसंस्था जागतिक स्पर्धेत कशी टिकेल? हा एक अतिशय महत्त्वाचा आणि अचूक मुद्दा आहे. स्थानिक परिस्थितीला दिलेला पाठिंबा हा आंधळ्या निष्ठेवर आधारित असू नये, तो गुणवत्तेवर आधारित असावा. बरोबर. जर केवळ भावनेच्या आहारी जाऊन निकृष्ट वस्तूंना पाठिंबा दिला तर ती सिस्टीम आतूनच कुंकवत होईल. सनातन परंपरा ही उत्कृष्टतेचा ध्यास घेणारी आहे. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांनी जागतिक दर्जाची गुणवत्ता दिली पाहिजे आणि ग्राहकांनीही तीच अपेक्षा ठेवली पाहिजे. तरच ती परिसंस्था खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण आणि भक्कम होईल. हो ना. आणि या संपूर्ण प्रवासात आजकालच्या पिढीला आकर्षित करणारा एक मोठा सापळा देखील आहे. तो म्हणजे शॉर्टकट्स आणि क्विक मनीच्या मागे धावणे. अरे बापरे, हा तर आजच्या काळातील सर्वात मोठा भ्रम आहे. हो ना. रातोरात श्रीमंत होण्याच्या योजना किंवा कोणत्याही श्रमाशिवाय मिळणाऱ्या पैशाचे आकर्षण सध्या खूप वाढले आहे. पण या क्विक मनीच्या मागे धावल्यामुळे एक भक्कम पाया तयार होत नाही. उलट फक्त अँक्झायटी वाढते. ज्या वेगाने असा पैसा येतो त्याच वेगाने तो जाण्याची भीती असते. खरं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा प्रकारचा पैसा कधीच आंतरिक स्वातंत्र्य देऊ शकत नाही. हे आंतरिक स्वातंत्र्य किंवा इनर डायमेन्शन समजून घेणं खूप गरजेचे आहे. कारण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, मोठे उद्योग आहेत, पण ते मानसिकदृष्ट्या पूर्णपणे गुलाम आहेत. हो, त्यांना तो पैसा गमावण्याची, मार्केट क्रॅश होण्याची सतत भीती वाटत असते. अगदी बरोबर. जर पैशासोबत लोभ आणि सततची भीती येत असेल तर त्या पैशाचा उपयोग काय? पैशाची गुलामगिरी ही गरिबीच्या गुलामगिरी इतकीच घातक असू शकते. क्या बात आहे. हे खूप मार्मिक वाक्य आहे. खरी मुक्ती किंवा खरे आर्थिक स्वातंत्र्य तेव्हाच मिळते जेव्हा बाह्य संपत्ती सुरक्षित असते आणि त्याचवेळी आंतरिक आत्मा त्या संपत्तीच्या मोहातून आणि गमावण्याच्या भीतीतून मुक्त असतो. संपत्ती ही एक साधन आहे, साध्य नाही, हे जाणणे म्हणजे आंतरिक स्वातंत्र्य. म्हणजे आयुष्यात तात्पुरत्या ट्रेंड्सपेक्षा एका भक्कम मूल्यांवर लक्ष केंद्रित करणं गरजेचे आहे. हे एका कॅनव्हाससारखे आहे, जसा एक स्वच्छ पांढरा कॅनव्हास असतो ज्यावर कष्टाने आणि मूल्यांनी एक शाश्वत चित्र रेखाटले जाते. अगदी. त्यावर जर शॉर्टकट्सचे कच्चे रंग फासले तर ते चित्र लवकरच विद्रूप होईल.
दीर्घकालीन मूल्य निर्माण करणे हेच या पांढरा कॅनव्हाससारख्या शुद्ध हेतूचे प्रतीक आहे. अतिशय समर्पक विचार आहे. जेव्हा हेतू शुद्ध असतो आणि दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते, तेव्हा व्यक्ती खऱ्या अर्थाने समाजासाठी एक ॲसेट बनते. तिथे संपत्ती व्यक्तीवर नियंत्रण ठेवत नाही. तर व्यक्ती त्या संपत्तीची एक जबाबदार विश्वस्त बनते. इथेच आर्थिक सार्वभौमत्व आणि प्राचीन आध्यात्मिक शहाणपण यांचा सुरेख संगम होतो. एकंदरीत हे सर्व विश्लेषण ऐकल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की आर्थिक स्वातंत्र्य हे केवळ वैयक्तिक ऐशारामासाठी नाहीये. जेव्हा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन येते तेव्हा एक वेगळीच वैचारिक स्पष्टता आणि ऊर्जा मिळते. हो, मोकळेपणाने बोलता येते, चुकीच्या गोष्टींना विरोध करता येतो आणि केवळ सर्व्हायव्हिंग न करता जाणीवपूर्वक ध्येयवादी जीवन जगता येते. या संपूर्ण सखोल चर्चेचे सार एका वाक्यात सांगायचे तर, कंट्रोल युअर रिसोर्सेस ऑर युअर रिसोर्सेस विल कंट्रोल यू. संसाधनांवर नियंत्रण ठेवा, अन्यथा तीच संसाधने विचारांवर आणि स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवतील. हा विचार आजच्या काळात अत्यंत प्रासंगिक आहे. कंट्रोल युअर रिसोर्सेस ऑर युअर रिसोर्सेस विल कंट्रोल यू. आजच्या या चर्चेतून आपण हे पाहिले की आर्थिक सार्वभौमत्व हाच खऱ्या स्वातंत्र्याचा पाया कसा असू शकतो. नक्कीच. पण या सखोल चर्चेचा शेवट करताना एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत थांबणं योग्य ठरेल. आपण मगाशी अवलंबित्वाबद्दल बोललो. जर एखाद्या व्यक्तीचं अस्तित्व किंवा उदरनिर्वाह पूर्णपणे दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून असेल तर त्याचं स्वातंत्र्य नेहमीच अटींवर आधारित असते. खरे. त्यामुळे असा विचार करायला हवा की सध्याच्या जीवनात असं कोणतं छुपे अवलंबित्व किंवा डिपेंडन्सी आहे जी माणसाचा खरा आवाज आतल्या आत दाबून ठेवत असते. हा विचार नक्कीच अस्वस्थ करेल, पण तीच खऱ्या मुक्तीची पहिली पायरी असू शकते. अतिशय महत्वाचा विचार आहे हा. श्रोते हो, सनातन शहाणपण आणि आधुनिक वास्तवाची सांगड घालणारे आपले हे सनातन शास्त्र पॉडकास्ट जर विचार करायला लावणारे वाटले असेल तर या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी हे पॉडकास्ट नक्की लाईक आणि शेअर करा. अशाच सखोल आणि अभ्यासपूर्ण चर्चांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आर्थिक सार्वभौमत्व मिळवण्याच्या दिशेने कोणते पहिले पाऊल उचलता येईल यावर तुमचे विचार आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. प्राचीन ज्ञान आणि आधुनिक कृती यांच्या या अफाट प्रवासात सोबत राहिल्याबद्दल धन्यवाद.